ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे. सुषमाताई, माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली, आपली प्रतिक्रिया? मी 2-3 दिवसांपूर्वी सुद्धा न्यूज 18 लोकमतला प्रतिक्रिया देताना हे म्हटलं होतं की संसद सदस्य किंवा विधिमंडळाचे सदस्य यांना काही प्रिव्हिलेज असतात, काही विशेषाधिकार असतात. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विशेषाधिकार हा अटकेपासून संरक्षणाचा असतो. निश्चितपणाने त्या अधिकाराचा आणि एकूण प्राप्त परिस्थितीचा विचार करून माननीय न्यायालयाने दिलेला निकाल हा कायद्याच्या चौकटीत अतिशय योग्य आहे. हा कायद्याच्या चौकटीत अतिशय योग्य आहे, मात्र नैतिकता म्हणून योग्य आहे का? म्हणजे आता पुन्हा त्यांना सत्तेत सामावून घ्यायचं किंवा पुन्हा त्यांना त्याच्यावर मखलाशा करायच्या की बघा आम्ही आमचे माणिकराव तर कसे स्वच्छ आहेत, हे सांगणं कितपत बरोबर असेल? आणि काय ज्या माणसाला सलग 2 न्यायालयाने शिक्षा ठोठावलेली आहे, जो माणूस स्पष्ट झालेलं आहे की होय जरी अटकेपासून संरक्षण असलं तरी सदनिका घोटाळ्यामध्ये तो होता याचा आता स्पष्टपणे पुरावे आले आणि ते सिद्धही झालं. अशा व्यक्तीच्या समर्थनार्थ उतरणे हे आणि त्याचा बचाव करणे हे नैतिकता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला तरी पटणारे आहे का? आणि एकूण सरकार म्हणून भाजप किंवा फडणवीसांना ते पटणारे आहे का? हा खरा मुद्दा आहे. धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल.